सर्वमंगलमांगल्य शिवे सर्वार्थसाधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते। श्रावण महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी माता लक्ष्मीची आवडती सेवा कुंकुमार्चन सेवा करू शकता। यासाठी तुम्हाला जास्त काही करायची गरज नाही आहे, फक्त माता लक्ष्मीला अभिषेक घालून घ्यायचा आहे। तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही पाण्यानेही अभिषेक घालू शकता। फक्त मनोभावे केलेली कोणतीही सेवा ही देवापर्यंत पोचतच असते। इथे मी हळदीने अभिषेक घालून घेत आहे। ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया। हा लक्ष्मी गायत्री मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक घालून घ्यायचं आहे। जर तुम्हाला लक्ष्मी गायत्री मंत्र येत नसेल तर तुम्ही मोबाईलला लावून ठेवा आणि तुम्ही स्वतःच्या तोंडाने ओम महालक्ष्मीय नमः ओम महालक्ष्मीय नमः असं म्हणत जरी अभिषेक घातला तरी सुद्धा चालतं। एका तामणामध्ये थोडंसं पाणी घेऊन त्यामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ठेवायची आहे आणि तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही अभिषेक घालायचा आहे। फक्त हा अभिषेक घालताना मंत्रजाप करावा, तन मन देवीच्या चरणी पूर्णपणे लीन व्हावं अशा पद्धतीनं हा अभिषेक घालायचा आहे। अभिषेक घालताना नेहमी अग्नीच्या साक्षीने घालावा, कारण कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीनं केली असता ती देवांच्यापर्यंत लवकर पोचते असं आपलं शास्त्र आणि संस्कृतीही सांगत असते। एखादा धूप लावून ठेवावा आणि मंत्रोपचार चालू करावेत। मंत्राच्या सानिध्यात केलेली सेवा ही आपल्याभोवती पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण करत असते आणि त्यातून निघणाऱ्या ज्या लहरी आहेत त्या आपल्या संपूर्ण घरामध्ये मिसळत असतात आणि आपल्या घरातील वातावरणही पॉझिटिव्ह असतं। आता याच पद्धतीने तुम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी ही सेवा करू शकता, कारण ही सेवा केल्याचे पुण्य तुम्हालाच आणि तुमच्या घरातल्या सर्वांसाठी मिळत असतं। जिथे शांतता आणि सकारात्मक ऊर्जा असते त्याच ठिकाणी माता लक्ष्मी वास करत असते। आता माता लक्ष्मीला आवडतं हळदीचं लेपन, म्हणून शुक्रवारी आणि मंगळवारी तुम्ही मुंबठ्याला हळदीचं लेपन करू शकता। त्यावरती थोडीशी मांगल्याचं प्रतीक असणारी रांगोळी काढू शकता आणि बाहेर एक दिवा लावू शकता। श्रावण महिना म्हटलं की पूजा अर्चा देव धर्म सर्व काही आल्याने या दिवसात केलेली पूजा ही देवांच्यापर्यंत थेट पोचते असंही आपलं शास्त्र सांगत असतं। आणि ज्यावेळी आपण ही माता लक्ष्मीची आवडती सेवा म्हणजे कुंकुमार्चन सेवा करत असतो त्यावेळी माता लक्ष्मी ही प्रसन्न होत असते। अशावेळी घरातील अलक्ष्मी रोगराई भांडण तंटा सर्व काही घरातून निघून जातं आणि आपल्या घरी मांगल्याचं वास्तव्य होऊ लागतं। घरातील वातावरणही पॉझिटिव्ह होतं आणि घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य नांदायला सुरुवात होते। ज्या वेळी मंत्रोच्चाराच्या लहरी आपल्या तोंडातून निघत असतात त्यावेळी आपल्या भोवतीसुद्धा एक सुरक्षा कवच निर्माण होत असतं आणि हे सुरक्षा कवच आपल्या संपूर्ण कुटुंबाला तारून नेणारं असतं। आता अभिषेक झाल्यानंतर माता लक्ष्मीचं जी मूर्ती आहे किंवा काही ठिकाणी त्याला टाकही म्हणतात, त्याला स्वच्छ असं पुसून घ्यायचं आहे। कुठेही त्या अभिषेकाचे पाणी किंवा आपण जर पंचामृताने अभिषेक घातला असेल तर त्याचे कुठेही कण राहू नये याची काळजी घ्यायची आहे। त्यानंतर हे अभिषेकाचं पाणी तुम्ही बागेतील कोणत्याही झाडाला ओतू शकता। तुळशीला ओतण्याची गरज नाही आणि ह्यातले जे फुले आहेत तेही जर तुम्ही घातले तर ते काही दिवसानं खराबच होऊन जाणार असतात आणि त्याचंही खत त्या बागेतल्या झाडांना भेटून जाईल। तर हे पाणी हळदीचंच आहे, कुंकवाचं पाणी नाही, त्यामुळे तुम्ही झाडांना सहज ओतू शकता। त्यानंतर एक पाट घ्यायचा आहे, त्या पाटावरती एक वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि आता तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे म्हटल्यानंतर एक वाटीही घ्या। तुम्ही प्लेट जरी घेतली तरीसुद्धा चालतं। इथे मी काचेची बाऊल घेतला आहे आणि यातच मी आतापर्यंत कुंकुमार्चन करत आले। ही आहे कमळगट्ट्याची माळ। कमळगट्ट्याच्या माळेवरती केलेली सेवा म्हणजेच 108 कमळगट्ट्यांची माळ ही नेहमी आपण माता लक्ष्मीला कमळाची फुलं खूप आवडतात। ज्यावेळी आपण माता लक्ष्मीचा मंत्रजाप यावर करत असतो त्यावेळी 108 कमळेची फुले माता लक्ष्मीला अर्पण केल्याचे एक पुण्य आपल्याला मिळून जातं। तर आता मी श्री स्वामी समर्थ हे
हा जप करत आहे. यानंतर माता लक्ष्मीला ज्यावेळी मी कुंकुमार्चन करणार आहे त्यावेळी डाव्या हातामध्ये ही माळ घेणार आहे. कारण 108 वेळा जर मला कुंकुमार्चन करायचं असले तर कुंकुमार्चन पुस्तकामध्ये तुम्हाला 108 नावे दिसतीलच. जर तुमच्याकडे हे पुस्तक नसेल तर तुम्ही ती नावे संपूर्ण मोबाईलला लावू शकता आणि कुंकुमार्चन करू शकता. उजव्या हातानं कुंकुमार्चन करताना तुम्ही डाव्या हातानं ही मंत्रजापची माळ ही ओढू शकता. तर हा कुंकुमार्चन करताना आपल्या हाताची करंगळीजवळील बोट आणि त्यानंतर अंगठा यांच्या साहाय्यानं कुंकू व्हायचं आहे. आता हे कुंकू हळदीपासून बनवलेलं असेल तर उत्तमच. आता मी जे कुंकू वापरलं आहे ते घरगुती कुंकू आहे. तर आपण 2च बोटांनी कुंकुमार्चन करायचं आहे आणि यावेळी मंत्रजाप करायचा आहे. हे मंत्रजाप करताना कुंकुमार्चन विधी म्हणून पुस्तकही मिळतं. ते जर येत नसेल तर तुम्ही ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णुपत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदया या मंत्राचा जाप करू शकता. याचबरोबर महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः, ओम महालक्ष्मी नमः म्हणूनही मंत्रजाप करू शकता. जसं तुम्हाला जमेल तसं. नसेलच जमत तर मोबाईल लावून तुम्ही त्याच पद्धतीनं कुंकुमार्चन करू शकता. कुंकुमार्चन केल्यानंतर ते जे कुंकू आहे ते तुम्ही परत त्याच डब्यामध्ये किंवा त्याच वाटीमध्ये ठेवू शकता आणि तुमच्या रोजच्या वापरासाठीही वापरू शकता. जितक्या जास्त वेळा तुम्ही माता लक्ष्मीवरती कुंकुमार्चन कराल तितके जास्त शक्ती त्या कुंकुवामध्ये उतरते आणि आपल्या भोवती एक पॉझिटिव्ह एनर्जीही निर्माण होते. आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही श्रावणातील शुक्रवारी आणि मंगळवारी कुंकुमार्चन करू शकता. जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरतीही कुंकुमार्चन करा. त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करणार आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला श्रीयंत्रावरतीही कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्र म्हणजेच माता लक्ष्मीचे ज्या ठिकाणी बसते त्यांच्या आसनस्थान आहे आणि ज्या घरामध्ये श्रीयंत्र असते त्याच घरामध्ये माता लक्ष्मी बसते अशी आपली मान्यता आहे. तर श्रीयंत्र असेल तर तुम्ही अशाच पद्धतीनंही कुंकुमार्चन श्रीयंत्र आणि माता लक्ष्मीवर एकत्र करू शकता किंवा वेगवेगळंही करू शकता. त्याचबरोबर गजांत लक्ष्मी असेल तर गजांत लक्ष्मीलाही अभिषेक घालून तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. कारण गजांत लक्ष्मी म्हणजेच स्थिर अशी लक्ष्मी आणि या स्थिर लक्ष्मीला, कारण लक्ष्मी मातेचा स्वभाव हा चंचल आहे, त्या लक्ष्मी मातेला स्थिर राहण्यासाठी आपण जमतील तेवढे प्रयत्न करायचं आहेत. कारण लक्ष्मी माता चंचल असल्याकारणे एका ठिकाणी कधी स्थिर राहत नाही. तिला स्थिर करण्यासाठी घरामध्ये मांगल्याचं वातावरण आणि ती स्थिर राहावी म्हणून घरामध्ये शांतता असणे खूप गरजेचे आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? तुम्हीसुद्धा श्रावणामध्ये ही सेवा कराल का? करणार असाल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्रीयंत्रावरती सेवा करा किंवा आपल्या माता लक्ष्मीवरती सेवा करा. अखंड माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये नांदू दे. तुमच्याही घरी सुख समृद्धी ऐश्वर्य नांदावं अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना. आजचा व्हिडिओ एवढाच करून थांबवते. श्री स्वामी समर्थ.